JTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण ही जी यूट्यूब वाहिनी आहे JTC लाईव्ह जुचंद्र टेनिस क्रिकेट म्हणजे जुचंद्र गावातील आपला जो भूमिपुत्र आहे मृणाल म्हात्रे, आपल्या आगरी भूमिपुत्राची ही यूट्यूब वाहिनी आहे JTC लाईव्ह. तर या आपण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या आपण स्पर्धा पाहतोय, त्याच्यामुळे बहुतांश जे प्रेक्षक या ठिकाणी या यूट्यूब वाहिनीला जोडलेले आहेत या आपल्या समाजातीलच आहेत. तर माझ्याकडून एक नम्र विनंती आहे, जर आपल्या समाजातील जर मुलाला तुम्हाला पुढे आणायचं असेल तर माझ्या वतीनं एक विनंती अशी आहे की आपण JTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर टिक करा आणि ही लिंक जी आहे ती शेअर करा. काल मला वाटते किती के झाले, 22K झालेत आणि जवळपास 25K हे स्वप्न आहे JTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीचं. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मी तर नक्कीच सबस्क्रायबर आहे JTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीचा, तुम्ही देखील सबस्क्रायबर बना. आर्थिक सहकार्य या ठिकाणी कैलासवासी जगदीश दत्तारामजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ हिमांशू जगदीश म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला दिलं गेलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. शिवांश ओळेकर जो आहे हा चंद्रशेखर ओळेकर यांचा मुलगा आहे आणि आज चंद्रशेखर ओळेकर यांचा वाढदिवस आहे आणि शिवांश चंद्रशेखर ओळेकर हा भरपूर खुश झालाय ओळा स्पोर्ट्स ओळा टीव्हीवर की आज माझ्या पप्पाचा जन्मदिवस आहे आणि ओळा संघ मॅच जिंकलाय, त्यामुळे त्याच्याकडून संपूर्ण ओळा संघाला 1,000 रुपये चंद्रशेखर ओळेकर यांना 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. या ऐकूया आपण भावेश वणगा यांना, ज्याने सकाळच्या वेळेमध्ये खूप चांगली साथ आम्हाला दिली. 1 मिनिट फक्त. थँक्यू भरतजी राऊत सर. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. जुचंद्र मास्टर्स वर्सेस एक्सर ए दरम्यान सामना चालू होतो. यावेळी पहिला चेंडू बॅकफुटला जात असताना बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळला गेलाय रामकिडी मार्फत. एकच धाव श्री गणेशा केला जातोय. स्वतःच अकाउंट संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय. रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेली क्रिकेट स्पर्धा आणि 40+ क्रिकेट एन्जॉय करत आहेत प्रत्येक प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतोय. आणि काय होईना जुचंद्र मास्टर्स इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःच्या घरात हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. निलेश म्हात्रे एक जबरदस्त स्टार खेळाडू या जुचंद्र मास्टर्स संघाचा, ज्याने 11वीला बिपिनभाई झटके याला पहिल्या चेंडू चेंडूवर षटकार ठोकलेत असा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे. यावेळेस अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडूला खेळला गेलाय, अगदी सन्मानपूर्वक चेंडूला खेळला गेलाय. शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव स्वतःच अकाउंट इथे ओपन करत असताना मिस्टर निलेश म्हात्रे. कित्येक वेळा शिवाय स्पोर्ट आणि अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेट खेळलंय, परंतु आज जुचंद्र मास्टर पार्टी खेळतात. यावर डाफिन दाबले ट्रॅक चेंडूला खेळला गेलाय. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतक चेंडूला फील करतोय आणि दुसऱ्याचा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट होत असताना बघायला मिळतात. या 2 धावाने टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय जुचंद्र मास्टरच्या माध्यमातून. 2 धावसंख्या पुढे जाते. 4 या धावसंख्येवर मिस्टर हेमंत गोंदजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतात. एक्सर ए या संघाचा पहिला षटक हाताळण्यासाठी पहिला पॉवर प्लेतील पुढे मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट होत असताना बघायला मिळते. एक पेक्षा इथे मात्र थोडासा खराब, परंतु स्वतःला सावरलाय गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा चेंडू कलेक्ट केला गेलाय. 1 धावसंख्या पुढे जाते.
5 या धावसंख्येवर संत आणि सावध सुरुवात जुचंद्र मास्टर्स संघाची आपल्याला बघायला मिळते. मागच्या वर्षी आपण बघितलं तर सेमी फायनल मध्ये जुचंद्र मास्टर्स पोहोचला होता. यावेळेस चांगला स्ट्रोक्स खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत झेल इथे सुटला गेलाय. तेविन होते तिकडे. तेविन विषयी म्हणायचं झालं तर भरपूर वर्ष त्याने देखील गावदेवी एक्सर या संघासाठी त्यांनी क्रिकेट खेळले. किशोर पाटील यांना विसरून राहणार नाही. 2003चा तुम्हाला सर एक गोष्ट सांगतोय 4 धावांची आवश्यकता होती आणि किशोर पाटीलच्या बॅटमधनं याच दत्तारी स्पोर्टच्या मैदानावर चौकार मला येत असताना पाहिला होता आणि तीच तो क्षण मी अजूनपर्यंत विसरणार नाहीये. यावेळेस जोरकस माझ्या प्रयत्नाचे हवेमध्ये 30 सर्कलमध्ये झेल इथे सुटला गेलाय. देवेन मार्फत अजून एक चूक केली जाते. निलेश मात्र सारखा केल्याला तुम्ही मात्र जीवनदान द्याल तर मात्र या जीवनदानाचा कुठे ना कुठे फायदा उचलू शकतोय मिस्टर निलेश मात्रे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळला गेला होता. एक षटक संपलं गेलाय. धावसंख्या आहे बिनबाद 8 अशी सुरुवात जुचंद्र मास्टर या संघाची. जितेश येतोय नंबर 2चा गोलंदाज गोंदवची मार्कवर. गोलंदाजी हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. रामकिडी आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला 4 या धावसंख्येत तो खेळतोय. निलेश मात्रे 3 चेंडूचा सामना केला आणि ते 4 धावसंख्येत खेळत आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र जास्त हवा आपल्याला वाहताना पाहायला मिळते. याचा मात्र पुरेपूर फायदा उचलावा लागेल जुचंद्र मास्टर या संघाचा. तर दुसऱ्या बाजूला गावदे एक्सर अर्थातच किशोर पाटील यांना आपण बघतो यशवंतच्या मागे भरपूर वर्ष त्याने क्रिकेट खेळले गेले गावदेवी एक्सरच्या माध्यमातून परंतु आज 40 प्लसच्या माध्यमातून ते क्रिकेट खेळतायत. पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना बघायला भेटत आहेत. या 2 धावांशी धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. जितेश येतोय नंबर 2चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. तर निलेश पोचला जातोय 6 या धावसंख्येवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 4 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडू समाप्त खेळलेत निलेश मात्र याने. यावेळेस चेंडूला मात्र सोडून दिलं. बाकीचं काम पंचाने बजावलं गेलं. अवंतरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. इथे मात्र वाईट चेंडू घोषित केलाय. जेवण चालू आहे जेवण करून घ्यायचं आहे. खेळाडूंना विनंती आहे जेवण चालू झालं आहे जेवण करून घ्यायचं आहे लगेचच. वाईट चेंडू आलाय. या अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते 11 धावसंख्येवर. प्रयत्न करतो गोलंदाज परंतु जास्त ऑफ फाईट चेंडू टाकला होता जितेन याने. पुन्हा एकदा राईट ऑफ ओव्हर द विकेट नेली साडी. यावेळेस डॉल्फिन ट्रॅक स्टेट डावच्या माध्यमातून चेंडूला खेळला गेलाय. एक धाव पर्यंत पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रामकिणी धावबीच्या स्वरूपात पहिला धक्का जुचंद्र मास्टर्स या संघाला. गडीबाद एक गडी बाद झालाय जुचंद्र मास्टर या संघाचा. नवीन बॅटर 1 डाऊन मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर सुनील मुकादम. सुनील मुकादम विषयी म्हणायचं झालं तर या जुचंद्र मास्टर्सच्या कारकिर्दीमध्ये खूप त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 12 धावा. रामकिणी खरं तर 3 चेंडूचा सामना केला आणि 4 या धावसंख्येत बाद झालेत. निलेश आतापर्यंत 7 या धावसंख्येत खेळत आहेत. पुन्हा एकदा जितेन गोलंदाजी मार्कवर पंचाच्या डावीकडून. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु पाहतच राहतील. चेंडू सीमारेषा पार. निलेश मात्रे याच्या बॅटमधनं षटकार.
थँक्यू षटकार येतोय. अशाच प्रकारे निलेश म्हात्रे यांची ओळख आहे. स्वीप करणं, स्वीप करणं ही त्यांची ओळख आहे. यस पंच. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3. दुसरा चेंडू आपण बघितला होता, वाईड हाताला होता. त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपात रामकिडी बाद झाले. या चेंडूवर षटकार आपल्याला बघायला मिळाला. जितेन पुन्हा दराटा मारतो की नाही. यावेळेस फुल टफ डिलिव्हरी होती. मारायचा तो अनसाइडला, परंतु परफेक्ट चेंडू मिळाला बॅटने आलाच नाहीये. मिस्टम स्टोक्स पाहायला मिळतोय. झेलची संधी, परंतु झेल सुटला गेलाय किशोर पाटील मार्फत. 2 धाव मिळतात. 2 धाव संख्या पुढे जाते 20 धाव संख्येवर. यस, पाण्याची व्यवस्था करायच्या मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था करा, कारण जास्त ऊन आहे. पोटीबाचं क्रिकेट देखील चालू आहे. काय जबरदस्त क्रिकेट खेळलं जातंय. यंग खेळाडूंना लाजवेल असं मात्र क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावसंख्या पुढे जाते 20 या धावसंख्येवर. जर 12च्या रन रेटने चालला तर मात्र 60 धाव येऊ शकतात. 14च्या रन रेटने चालला तर 67 धावा येऊ शकतात. 16च्या रन रेटने चाललं तर 73 धावा येऊ शकतात. अशा प्रकारे मात्र खेळावं लागेल. आता मात्र जास्तीत जास्त मोठे फटके खेळावे लागतील, कारण जुचंद्र संघाला या पिचचा अनुभव आहे. सिमेंट विकेटची, कॉन्क्रीटची ही पिच आपल्याला बघायला मिळते. आणि या खेळपट्टीवर जास्तीत जास्त सराव देखील या संघाचा होत असतो. परंतु कशा प्रकारे या 5 षटकामध्ये धावा बनवल्या जातील. आपण बघितलं होतं की सकाळच्या सत्रामध्ये 63 धावा देखील बघायला मिळाल्या होत्या आपल्याला. त्याच्यानंतर 54 धावा देखील आपण बघितल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे जुचंद्र मास्टर धावपळकावर धावा लावल्या जातील हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दुसऱ्या षटकातील चेंडू टाकून झाले ते म्हणजे 1.4 चेंडू टाकून झालेत. 5वा चेंडू हाताळण्यासाठी मिस्टर जितेन हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 5वा चेंडू पंचाच्या डावीकडून निलेश साठी घेऊन जातोय. यावेळेस दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफसाइड ऑप्स्टम पंचांनी घोषित केला की डिफेन्स वाईट बॉल. अवंतर धावांनी धावसंख्या पुढे जाते 21 या धावसंख्येवर. थोडासा कानमंत्र विचार विनिमय केला जाते 2 खेळाडूंमध्ये की एक्झॅक्टली कशा प्रकारे खेळायचं आहे. या गोलंदाजाला 2 चेंडू अजूनपर्यंत खेळ बाकी आहे. निलेश म्हात्रे आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 15 धावा त्याने बनवलेत. यावेळेस बाटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु पाहतच राहतील. चेंडू सीमारेषा पार. निलेश म्हात्रेच्या बॅटमधनं आला षटकार. आणि खरं तर जुचंद्र मास्टरचा मॅच चालू आहे. प्रत्येकाने आपली टीव्ही ऑन केले असतील, आपले मोबाईल ऑन केले असतील आणि या मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील करूया GTCच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत. 6 धावा आल्यात. 6 धावसंख्या पुढे जाते 27 या धावसंख्येवर. एक गाडी बाद. जुचंद्र मास्टर्स यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडस बीट होत आहेत. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 13.50च्या फरफने चालतो जुचंद्र मास्टर संघ. देऊया डिझेल फंदी आणि लगेच या मैदानाच्या आत कमा डिझाईन. थँक्यू. वेलकम बॅक आले सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. या ठिकाणी आगमन झाले. आगतम स्वागतम सुस्वागतम. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सन्माननीय विजयजी कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. कर्तव्यदक्ष नेहमीच आपण पाहिलं साहेबांना आणि नेहमीच या परिसरात काही स्पर्धा असतात त्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी साहेब नक्कीच दाखल झालेले आहेत. आणि इथे देखील या 40+ क्रिकेटच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी साहेब आपण आलात. आपलं मनापासून या ठिकाणी आभार.
त्यांच्या समित विलाची द्वारकानाथ पाटील साहेब हे देखील त्यांच्या समित दाखल झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस आडव्या बॅटने सुनील मुकादम आल्या आपला क्लास आपला दर्जा दाखवत असताना ठोकला त्याने षटकार. तर जेवण चालू आहे. जेवणाचा मात्र आस्वाद घ्यायचा आहे प्रत्येक खेळाडूने. मी विनंती करतोय, जेवण चालू झालेलं आहे, जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. देवीन आलाय आणि देवीन याचा मात्र पहिल्या चेंडूवर समाचार घेतला जातोय मिस्टर सुनील मुकादम याच्या मार्फत. देवीन मात्र मित्रांनो विसरून चालणार नाही. या खेळांना भरपूर इम्प्रेस केलंय, परंतु यावेळेला हावी झालाय सुनील मुकादम. आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न, इथे मात्र अपील केली आहे. अपील मध्ये तेवढं मात्र तथ्य नव्हत्या. लगेच पंचांनी घोषित केलाय लेगबाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. 34 धावा, 1 गडी बाद, तिसरं षटक मार्गस्थ आहे. देवीन गोलंदाजी मार्कवर लेफ्टा राऊंड विकेटने तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस त्यांच्या समोर मोठं आव्हान निलेश म्हात्रे यांचं. यावेळेस मात्र फक्त पुश केलं गेलंय, स्केअर कट केलं गेलंय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना बघायला मिळतात. चांगली सेन्सिबल क्रिकेट देखील खेळण्यासाठी जाणला जातोय मिस्टर निलेश म्हात्रे. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 या धावसंख्येवर. बघा चेंडू थोडासा ऑफसाइड ऑप्शन ठेवला होता, लगेच निलेश म्हात्रे यांनी ओळखलं आणि चेंडूला मात्र स्केअर कटच्या माध्यमातून 2 धावा मिळवल्या गेल्यात. चौथा चेंडू पुन्हा एकदा पंताच्या डावीकडून देवीन. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक्स केला गेलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. शतक काय थोडस बांबळ येतात, चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार. खराब क्षेत्ररक्षण चौकार करता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जर या चेंडूवर 1 धाव आली असती तर मात्र स्ट्राईक रोटेट झाली असती. सुनील मुकादम कदाचित स्ट्राईकवर आला असता. जर धावा अजून 3 देखील वाचू शकल्या असत्या. यावेळेस मात्र बॅट चेंज घेतली आहे. किशोर पाटील थोडेसे कमी पडतात झेल घेण्यासाठी. 1 धाव मिळाली जाते. फ्लाय स्वीपला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 41च्या घरामध्ये. 41 धावा, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट गो देवेण्याचा. यावेळेस सुनील मुकादम स्ट्रायकरकडे बघायला मिळतात. यावेळेस मात्र दूरवरून चेंडू खेळायचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झाला नाही. थोडासा लांब ठेवला होता. 3 षटकात समाप्त झालाय. धावसंख्या 41 धावा, गडी बाद झाला तो म्हणजे 1. जुचंद्र मास्टर प्रथम फलंदाजी करत असताना डेव्हिड डिझेल फंदी आणि लगेच या मैदानाच्या कमाल डिझाईन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जुचंद्र मास्टरच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते मिस्टर जय हा गोलंदाज गावदेव एक्सर या संघाचा. पहिला चेंडू हवाई सफर, चेंडू सीमा रेषा पार. निलेश म्हात्रे आता मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यांच्या बॅटमधनं आला षटकार. माझा क्लास मी दाखवतोय का. बिपिनभाई झटकेला 11 मध्ये पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट चेंडूवर मी षटकार का मारलेत त्याचं उत्तम उदाहरण त्याने दिले गेलंय आणि ते पोचले गेलेत. 13 चेंडू मध्ये तब्बल
34 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या 47 धावा. जय याला पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. कुठे ना कुठे प्रश्नचिन्हात पाडलंय गाव एक सर ए या संघाला. टाळ्यांचा मात्र वर्षा होत असताना निलेश म्हात्रे यांच्या फाडी. पहिला चेंडू षटकार आलाय. पुन्हा एकदा गोंदात गोंधळी मार्कवर टान्स चांगला बाळ मिळतो निलेश म्हात्रे यांचा. अगदी यावर पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत फॉरवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलाय आणि तत्पूर्वी थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असल्याला बघायला मिळतात. या 2 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे जाते 49 या धावसंख्येवर. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार येईल का हे दृश्य आपल्याला बघायला मिळेल का. पुन्हा एकदा यावर आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक क्षेत्ररक्षकाला झेल घ्यायचा प्रयत्न झालाय परंतु झेल इथे सुटला गेला. तिसरा तर इकडे प्रयत्न होतोय. बघता बघता 3 धावा इथे कंप्लीट मला वाटतं होत आहेत. इथे मात्र काय घडलंय तर चौथ्याचा देखील प्रयत्न झालाय. इथे मात्र तो चेंडू व्यवस्थित कलेक्ट करायचा जात होता परंतु तो चेंडू कलेक्ट करता आला नाहीये आणि त्यामुळे हा धावून काढलेला चौकार पाहायला मिळतोय. चौकार येतोय. धावून काढलेला चौकार. 53 धावसंख्या. 3 षटकामध्ये जय याने आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. काय जबरदस्त परफॉर्मन्स. निलेश म्हात्रे 15 चेंडू 40 धावांवर पोहोचले बघतात. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची लगेच. काय जबरदस्त घणाघाती प्रहार केले निलेश म्हात्रे याने. त्याच्यामध्ये आपण बघतोय निलेश म्हात्रे याने एक चौकार ठोकलाय. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. म्हणजेच 15 चेंडूचा सामना केला आणि 40 या धावसंख्येवर ते खेळतात. नाबाद जिंदाबाद ते आतापर्यंत खेळतात. अजूनही भरपूर खेळाडू यांचं येणं बाकी आहे परंतु एका बाजूने किल्ला लढवला गेला आहे निलेश म्हात्रे मार्फत. का मी या संघाचा फिनिशर म्हणून ओळखला जातोय असं त्याने दाखवलं गेलंय या होम ग्राउंडवर. जबरदस्त घणाघाती प्रहार. सुनील मुकादमला देखील विसरून चालणार नाहीये. त्यांच्या बॅटमध्ये देखील आपण बघितला एक षटकार जरूर आलाय. आल्याला त्यांनी मात्र षटकार ठोकला होता. 3 चेंडूचा त्याने देखील सामना केलाय. आता मात्र उत्कंठा वाढल्या जुचंद्रकरांच्या कारण 5 षटक समाप्त होतील. कमीत कमी जाण्याचा मला तर वाटतं 70 पर्यंत 70 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल जुचंद्र मास्टर या संघाचा. कारण ज्या धावगतीने फलंदाजी होते ज्या रनरेटने फलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते अप्रतिम अप्रतिम चांगला खेळ चालू आहे. जय पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र चेंडू फिरवला होता आणि या फिरकेमध्ये फलंदाजाला फसवलंय आणि समाप्त झालंय. निलेश म्हात्रे याच्या खेळीला पूर्ण विराम लागला होतोय. फलंदाज बाद लागतोय धक्का क्रमांक 2 जुचंद्र मास्टर या संघाला. थँक डीजे निलेश म्हात्रे 16 चेंडू 40 धावा 1 चौकार 3 षटकार घणाघाती प्रहार. जोरदार टाळ्या झाल्याचा 2 जोरदार टाळ्यांच्या गजरांचं आपण करूया स्वागत. जबरदस्त परफॉर्मन्स स्वप्नील मुकादम अजून एक बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. त्यांच्याकडे देखील अपेक्षा आहेत आपल्या या संघाला जुचंद्र मास्टर या संघाला. ते कशा प्रकारे खेळी करतील त्यांच्या माहितीवाडी चेंडू टाकून जाईल. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या चौथ्या षटकातील. जय पुण्यात राईट ओव्हर द विकेटने स्वप्नील मुकादम फाडी. आडव्या बॅटने चेंडूला खेळायचा प्रयत्न परंतु झेल पकडलाय संपलाय स्वप्नील मुकादमाचा खेळ. पहिल्या चेंडूवर गडी बाद.
ठाकरेचे मैदानाच्या दाखल होतोय अर्थातच नंदकुमार भोईर, ज्याने खऱ्या अर्थाने मात्र आपली क्रिकेटचं करिअर रबर बॉल पासून सुरुवात केली आहे आणि वयाच्या 7वी पासून हा खेळाडू क्रिकेट खेळतोय आणि मात्र आज 40 क्रिकेट तो मात्र गाजवत असताना मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला मिळतोय मिस्टर नंदकुमार भोईर. एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष शिवाय स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेट खेळलंय, कित्येक वर्ष अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेट केलंय, कित्येक वर्ष त्यांनी ग्रेट मराठा संघासाठी क्रिकेट केलंय, परंतु आज गावासाठी 40+ क्रिकेट ते मात्र खेळतात. परंतु आज कशा प्रकारे खेळतील हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. हॅट्रिक ऑन आहे, हॅट्रिक साधली जाईल का हे देखील पाहावं लागेल, कारण काय कमबॅक केलंय गोलंदाज जय याने. 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च जरूर केल्यात, परंतु 2 महत्वाचे विकेट या जुचेंद्र संघाचे दिले त्याने. शेवट हॅट्रिक ऑन आहे. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु जय इथे सुटला गेलाय. काय जबरदस्त स्ट्रोक्स केला होता, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, परंतु जेल सुटला गेला. 2 धाव मिळाल्यात, या 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना बघायला मिळते. 55 धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले ते म्हणजे 3. आता शेवटचे 6 चेंडू किती धावापर्यंत प्रयत्न असेल जुचंद्र मास्टर या संघाचा. 15 ते 20 धावा नक्कीच बनवण्याचा प्रयत्न असेल. देऊया डिझेला फंदी आणि लगेच येऊ मैदानाच्या आत. कमा डिझाईन ठाकरेचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं तसेच प्रत्येक खेळाडूंचं इथे स्वागत आहे. नागेश्वर क्रीडांगणावर GTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. आता मात्र 6 चेंडू असतील, 6 चेंडूमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल, किमान 15 ते 20 धाव बनवण्याचा प्रयत्न असेल जुचंद्र मास्टर या संघाचा. आतापर्यंत धावा झाल्यात ते म्हणजे 55 धावा. 3 गडी जरूर बाद झाल्यात, परंतु चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. निलेश मात्रे काय घणाघाती प्रहार, 16 चेंडू मध्ये 40 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या, त्याच्यामध्ये 1 चौकार 3 षटकार आपण त्यांचे बघायला मिळाले. तर गावदेव एकसर ए या संघाकडनं 5 गोलंदाज कोणी कोणावर विश्वास टाकला जाईल हे देखील पाहावं लागेल. राकेश येत आहेत, राकेश पाटील कोणत्याची मार्कवर आपल्याला बघायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुनील मुकादम स्ट्रायकरकडे बघायला मिळतात. सुनील मुकादम 6 धावा खेळतात, 3 चेंडू त्याने सामना केला, 1 षटकार त्याने ठोकलाय. त्याच्या बॅटमधनं आलेला षटकार आपण बघितला होता. त्याच्यानंतर नंदकुमार भोईर आपण बघितलं, 1 चेंडू मध्ये 2 धावा त्याने बनवलेत. राकेश गोंदूजी मार्कवर पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना स्ट्रायकरकडे मिस्टर सुनील मुकादम. पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. व्हाईटिश मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हलर्स बघायला मिळतोय. फक्त 1च धाव मिळेल, 1 पेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये नंदकुमार भोईर मार्फत. 1 धावसंख्या पुढे जाते. 56 धावसंख्या. स्वागत षटक राकेशच्या हातामध्ये दिलं गेलंय. एक्सरचे काही प्रेक्षक म्हणत असतील की या षटकामध्ये 4 ते 5 धावा आल्या पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला जुचंद्र मास्टर विचार करत असेल की 15 ते 20 धावा तर षटक हे आलं पाहिजे. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. ठाकरेचे 6 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना पाहायला भेटते. 62 धावसंख्या. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झाला नाही. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. 62 धावा, 62 लॉस ऑफ 3 विकेट्स. जुचंद्र मास्टर प्रथम फलंदाजी करत असताना 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेटने 4था चेंडू.
ओ यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना स्केअर कट केला गेलाय. एकदा पळून पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. बघा बेल्स पडलं की लगेच चेंडू मात्र डॉट होतोय आणि दुसरी घेण्याची मात्र मुभा मिळत नाहीये. चांगल्या नियमावली इथे मात्र ठेवल्या गेल्यात. आगरी कोळी सामाजिक संस्थाच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा बघतोय. 16 मला वाटतं स्पर्धा आहे. ओ यावेळेस काय चेंडू, आता चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा आत वळला जातोय राकेश पाटीलाचा. निर्धार चेंडू जे सांगता बघायला भेटते. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू या षटकामध्ये एक षटकार जरूर आलाय परंतु कौतुक करावं लागेल राकेश गोलंदाजाचं. काय कमालीचं गोलंदाजी केली गेलाय, इम्प्रोवायझिंग गोलंदाजी केली गेली. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झाला नाहीये आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगची होते समाप्ती. धावसंख्या आहे ती म्हणजे 62 धावा आणि जिंकण्यासाठी 63 धावांचं भलं मोठं टार्गेट. 63 धावा झालेत आणि 64 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. थँक्यू डीजे. जेवण चालू आहे, जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे खेळाडूंनी. या ठिकाणी आपण सन्मानाच्या दिशेने वळतोय आज वेळात वेळ काढून, कारण लक्षात ठेवा पोलीस दल म्हटलं तर एका सेकंदाचा देखील वेळ नसतोय. त्यामुळे आज वेळात वेळ काढून या ठिकाणी या जुचंद्र मास्टरच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल झालेले आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सन्माननीय विजयजी कदम साहेब यांचा सन्मान, यांचं स्वागत जुचंद्र मास्टर्स यांच्या वतीने केलं जात आहे. पुष्पराज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. कर्तव्य दक्ष खळनिग्रहणाय सदरक्षणाय खळनिग्रहणाय हे आपण ब्रीदवाक्य पाहतोय पोलीस दलाचं. वाईटांचा नाश करा आणि चांगल्यांची साथ द्या हे नक्कीच मंत्र आहे पोलीस दलाचं. त्यामुळेच म्हटलं जातं की सदरक्षणाय खळनिग्रहणाय. कार्यदक्ष या आपल्या परिसरातील आदरणीय सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयजी कदम साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पुष्पराज म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वेलकम सर, आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थानं आमच्या या स्पर्धेची शोभा वाढले. आपलं मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय आणि आपले आभार देखील व्यक्त करतोय. कारण लक्षात ठेवा मित्रांनो, कोविडचा काळ, ज्यावेळेस कोविड सारखी महामारी या आपल्या संपूर्ण जगावर आली होती, त्यावेळेस लक्षात ठेवा आपल्या रक्षणासाठी संपूर्ण पोलीस दल हे अक्षरशः रस्त्यावर उतरलं होतं. आपली स्वतःच्या जीवाची आणि आपल्या परिवाराच्या जीवाची पर्वा न करता आमचं कर्तव्य आहे नक्कीच आपल्या जनसामान्यांचं रक्षण करणं. हे मात्र आपण पोलीस दलाच्या माध्यमातून पाहिलं होतं कोविड त्या काळामध्ये. त्यामुळे नक्कीच जितके आभार मानावे तितके कमी आहेत संपूर्ण पोलीस दलाचे. त्यानंतर सन्माननीय विलासजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय पुष्पराज म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. गुलाबाचं फूल या फुलाप्रमाणे नक्कीच तुमचं जीवन देखील बहरत राहो आणि आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह जुचंद्र मास्टर्स यांच्या वतीने आपल्याला दिला जातोय. आपलं मनापासून आभार, आपण इथे आलात.
असम जिमचे सर्वे सर्वा शुभमजी म्हात्रे, युवा सेना अध्यक्ष यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम शुभम म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे मुख्य मंचावर. जोचंद्र मास्टर्स बॅटिंग चांगली केली आज. इतकंच म्हणणार मी की कदाचित निलेश म्हात्रे जे आहेत ना ते नशीब आपल्या खिशामध्ये घेऊन आले होते. कारण एक विचार करा, एकदा नाहीये, दोनदा नाही, तीनदा नाही, अनेक 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 वेळा संधी उपलब्ध झाली मैदानाच्या आतमध्ये निलेश म्हात्रे यांना. त्याच्यामुळे इतकंच म्हणणार की निलेश म्हात्रे ज्यावेळेस घरातून निघाले होते त्यावेळेस अक्षरशः ते आपल्या घरातून निघताना त्याने आपलं नशीब आहे ना हे केशामध्ये टाकलं होतं. काय बॅटिंग केले, जबरदस्त बॅटिंग. अशा प्रकारे मी नेहमीच म्हणतोय जोचंद्र संघाच्या विषयी मी नेहमीच चांगलंच म्हटलंय. संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त ही जोचंद्रची स्पर्धा आहे म्हणून मी या जोचंद्र टीमच्या विषयी चांगलं म्हणत नाही, अशातला विषय नाही आहे. बघा माझे समालोचन तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघा, मी म्हटलंय का हे जे खेळाडू जोचंद्र मास्टर्स टीममध्ये खेळतात ना यांचा खेळ मी अगदी जवळून पाहिलाय. त्याच्यामुळे हे खेळाडू काय लेवलचे आहेत, या खेळाडूची क्षमता काय आहे हे मला पूर्णतः माहिती आहे. फक्त हे खेळाडू क्लिक होत नाही आहेत. हे खेळाडू जर क्लिक झाले ना तर या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील जवळपास 8 ते 10 पारितोषिक जोचंद्र संघ आपल्या घरी आणेल, हे 100% मी सांगू इच्छितोय. जबरदस्त खेळाडू या टीममध्ये, इतकी मोठी बॅटिंग ऑर्डर, इतके ताकदीची गोलंदाज मी तर म्हणेन कुठल्याही संघामध्ये आतापर्यंत नाही आहेत. फक्त इतकेच की सरावाकडे कदाचित त्यांचं दुर्लक्ष असेल, सरावाला वेळ देत नसतील हे देखील आपण म्हणू शकतोय. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झाली आहे. एक्सर ए या संघाची किशोर पाटील आणि कैलास म्हात्रे. शाहीकरकडे किशोर पाटील आहे, नॉशरकडे कैलास म्हात्रे. जेव्हा आपण बघतोय कैलास म्हात्रे मित्रांनो, जेव्हा आपली शेतं होती तेव्हा मात्र शेतामध्ये कशा प्रकारे खेळायचं त्यांचं उत्तम उदाहरण कैलास म्हात्रे यांनी आपण दाखवलं होतं त्यावेळेला. नाणेफेक केली होती इथे मात्र दोन संघामध्ये, एका बाजूला घोडबंदर मास्टर्स आणि बालकुम मास्टर्स या दरम्यान नाणेफेक केली जाईल. दरम्यान सामन्याला सुरुवात सुनील मुकादम, गोंदूजी मार्कर, पहिला चेंडू किशोर पाटला फाडी. इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. शॉर्ट पॉइंट मध्ये राम किरणे आहेत, त्याच्यानंतर कव्हर फ्रीजर मध्ये हरिदास यांना आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर शॉर्टला लॉंग ऑफ मध्ये आपण कपिल मुकादम यांना पाहू शकतोय. फ्लायस्लिप मध्ये समित पाटील यांना पाहू शकतोय. यशांच्या मागे आपण निलेश म्हात्रे यांना पाहू शकतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये नंदकुमार भोईर यांना पाहू शकतोय. त्याच्यानंतर फॉरवर्ड स्कोअर लेग इथे अमर पाटील राहतात. यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडू खेळायचा प्रयत्न. इथे काय घडलंय तर फ्लायस्लिपला चेंडू ट्रॅव्हल होत असताना बघायला मिळतोय. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाही. या पहिल्याच चेंडूवर श्रीगणेशा केला जातोय किशोर पाटील मार्फत. एकने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. जिंकण्यासाठी 64 डावांचं भलं मोठं टार्गेट आहे. या षटकानंतर नाणेफेक केली जाईल. घोडबंदर मास्टर्स आणि बालकुम मास्टर्स या दरम्यान नाणेफेक केली जाईल. दुसरा चेंडू पंथाच्या डावीकडून स्वप्नील यावेळेस मात्र दोन खेळाडूंच्या मधून चेंडूला खेळला गेलाय. इन टू द गॅप चेंडू सीमारेषा पार चौकाराकरिता कैलास म्हात्रेच्या बॅटमधनं आलाय चौकार. चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर कैलास म्हात्रेच्या माध्यमातून. यासाठी ओळखला जातो कैलाची ही ओळख आहे. त्याच्या
बॅटमध्ये नक्कीच चांगले फटके आहेत. तो एकेरी दुहेरी धावांवर नक्कीच मॅचला फिनिश देखील करू शकतोय. एवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आम्ही त्यावेळेला 15 वर्ष अगोदर याची बघितली होती आणि तो आज 40+च्या माध्यमातून क्रिकेट खेळतोय. यावेळेस मात्र काय जबरदस्त स्ट्रोक्स केला गेलाय. शतरक्षक चेंडूचा पाठला करतोय शेवटच्या मोमेंटला. इथे मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलंय. तो थोडासा खराब परंतु बॅकअप आहे अमर पाटीलाचं. 2 धावा मिळवत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 7 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. कैलास आतापर्यंत 6 धावांवर पोहोचले जात आहेत. 2 चेंडूंनी सामना केलाय सुनील मुकादम. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. शतरक्षक हितेंद्र पाती याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. येतोय षटकार. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट चांगलं दृश्य दाखवले होतात. रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडूला खेळला गेला होता. या 6 धावसंख्या पुढे जाते 13 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला भिरकावलाय. चेंडू निघून जातोय. अजून एक षटकार कैलास मात्रेच्या बॅट मधनं. मास्टर्स संगणक पाठवून द्यायचा आहे. यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळला गेलाय. शतरक्षक नाही चेंडूला फील्ड करणार. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. थँक यू. तर विजय कदम साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाईल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाते. घोडबंदर मास्टर्स आणि बालको मास्टर्स या दरम्यान नाणेफेक इथे केली जाते. 2 संघामध्ये अजून एक मोठा सामना आपल्या भेटीवर देतोय. 4था सामना आजच्या दिवसातील इथे मात्र नाणेफेक केली जाते. धावसंख्या 23 धावा. पहिल्या षटकामध्ये पुरेपूर समाचार घेतलाय तर म्हणजे कैलास मात्रे याने 5 चेंडूचा सामना केलाय आणि 22 धावांवर कैलास मात्रे, किशोर पाटील 1 चेंडू 1 धाव. पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या गेल्यात. नंबर 2चा गोलंदाज हितेंद्र पाती. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल त्यांच्याकडनं. 40+ क्रिकेट आपण बघू शकतोय. अमर याची मात्र पडझड चालू आहे. एका बाजूला अमर याला मात्र फॉरवर्ड स्क्वेअर लेग वरून इथे मात्र शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये घेतलं जातंय. राम किनियाला मात्र पॉइंट मध्ये ढकललं गेलंय. त्याच्यानंतर एक शतरक्षक आपण बघतोय शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. त्याच्यानंतर एक शतरक्षक आपण बघतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग इथे मात्र स्वप्नील मुकादम याला घेतलं जात आहे. त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नंदकुमार भोईर यांना घेतलं गेलंय. त्याच्यानंतर आपण बघतोय व्हाईटिश मिडॉन क्षेत्रामध्ये जितेन कांतीलाल पाटील यांना घेतलं गेलंय. आणि डीप लॉंग ऑन मध्ये आपण बघतोय कपिल मुकादम यांना घेतलं गेलंय. आता मात्र डीप लॉंग ऑफ घेतला जातोय आणि पॉइंट डीप पॉइंटचा शतरक्षक इथे मात्र शॉर्ट पॉइंट मध्ये घेतला गेलाय. पहिला चेंडू हितेंद्र याचा. यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र स्केअरकट करायचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झाला नाहीये. आला चेंडू पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. पहिला चेंडू डॉट चेंडू बघायला मिळतोय. शतरक्षमध्ये वारंवार बदलत असताना पाहायला मिळतात. जुचंद्र मास्टरच्या वतीने गेम प्लॅन चालू आहे मैदानाच्या आतमध्ये.
कशा प्रकारे गेम प्लॅन केला जाईल, फसवलं जाईल का किशोर पाटील या बॅटर्सला. आता मात्र शॉट बॅकवर्ड स्कोअर मध्ये घेतला गेलाय क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक म्हणून राहतील. चेंडू सीमारेषा पार, किशोर पाटीलच्या बॅट मधनं आलाय षटकार. थँक यू से SM फिटनेसचे प्रोप्रायटर शुभमजी मात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू खेळला होता परंतु चांगल्या रीतीने मात्र चेंडूला खेळला गेलाय. बॅटन पॅडच्या मधनं एकच धाव, एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एकने धावसंख्या पुढे जाते 30 या धावसंख्येवर. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर सिंगल मिळायला गेले. आता मात्र कैलास मात्रे स्ट्रायकनकडे. हे बेसिक क्रिकेट खेळलं गेलंय. सेन्सिबल क्रिकेट साठी कैलास मात्र हे ओळखले जातात आणि तुक्स त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. एक धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 4 चेंडू समाप्तीनंतर राईट ऑफ ओव्हर द विकेटने 5वा चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. स्वप्नील मुकादम चेंडू खाली येतोय आणि कुठली चूक करत नाहीत. पहिला धक्का बसला जातोय. एक्सर ए या संघाला मिस्टर किशोर पाटील. बॅक टू द डगआउट. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1 डाऊन मध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतोय नितीन हा बॅटर मैदानाच्या दाखल होतोय. हवेची झोत आपण बघतोय उजव्या त्याच्या फलंदाजासाठी मात्र पोषक हवा बघायला मिळते. हवेच्या झोतावरती स्वार होऊन चेंडू सीमारेषेच्या पार जाऊ शकतोय एवढी हवा मैदानाच्या आतमा आपण पाहू शकतोय. धावसंख्या 31 धावा, गडी बाद झालतो म्हणजे 64 धावांचा पाठलाग करत असताना एक्सर ए मास्टर आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये काय घणाघाती प्रहार केले होते. तब्बल 16 चेंडू मध्ये 40 धावा निलेश मात्रे यांच्या आपण बघितल्या. त्याच्यामध्ये 1 चौकार आणि 3 षटकार त्यांच्या बॅटमधला आपण येत असताना बघितल्यात. शेवटचा चेंडू लास्ट टू गो हितेंद्र याचा. तर नितीन नवीन आलेला बॅटर आपल्याला बघायला मिळतो. 1 डाऊन मध्ये तो दाखल झालाय. कशा प्रकारे तो खेळी करेल. पहिला चेंडू ला फुल टफ डिलिव्हरी होती. क्षेत्ररक्षक इथे मात्र थोडासा दूर आहे. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरी अंकाने धावसंख्या पुढे जाते 33 या धावसंख्येवर. तर जिंकण्यासाठी 64 धावांचं टार्गेट आहे. मात्र 2 षटकामध्ये आतापर्यंत 33 धावा झाल्यात. 16.50च्या फरकाने एक्सरा संघ चालतोय. तर शुभमजी मात्रे यांचा मी सत्कार करतोय. हर्षद गावडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा मात्र सत्कार आम्ही करतोय. या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचा वाटा आपण बघू शकतोय. आर्थिक सहाय्य त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले. मायची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मात्र गुण गौरव केला जातोय. अठरा चेंडू आणि 31 धावांची गरज लगेच आपण बघू शकतोय. टीव्ही स्क्रीनवर आपण बघायला मिळतोय. स्वागत आणि सत्कार केला जातोय शुभम मात्रे यांचा हर्षद गावडे यांच्या शुभ हस्ते. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज मॅच कडे आपण वळतोय. 18 चेंडू 31 ची गरज जिंकण्यासाठी.
कपिल मुकादम येतोय, नंबर 3चा गोलंदाज, तिसरा गोलंदाज गोंधीजी मार्कवर येत असताना बघायला मिळतोय. कपिल मुकादम येतोय गोंधीजी मार्कवर, तर स्ट्रायकरकडे कैलास मात्रे. पहिला चेंडू अगदी सॉफ्ट चेंडूला खेळला गेलाय, सन्मानपूर्वक चेंडूला खेळला गेलाय. इथे मात्र ऑर्थोडॉक्स लॉंगर म्हणून क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला फेल केलंय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज नितीन हा रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. तर काय जबरदस्त रिप्ले दाखवला जातोय. जितेन कांतीलाल पाटील यांचा चांगला थ्रो बघायला मिळतोय आणि रनआउटच्या स्वरूपात नितीन हा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 34, गडी बाद झाले ते म्हणजे 2. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना 4थ्या क्रमांकावर मिस्टर कुमार हा बॅटर दाखल होत असताना बघायला मिळतोय. आतापर्यंत कैलास भोईर काय जबरदस्त फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. 7 चेंडूचा सामना केलाय आणि 24 या धावसंख्येत खेळतायत. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं, 17 चेंडू 30 ची गरज आहे, धावसंख्या 34 आहे. पहिल्या चेंडूवर रनाच्या स्वरूपात फलंदाज बाद केलाय मिस्टर कपिल मुकादम या गोलंदाजाने. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल कपिल पंताच्या डावीकडून, तर कैलास दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस काय बघायला मिळतं, पंचाचा इशारा आलाय, दिफेत वाईट बॉल. या अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाते 35 या धावसंख्येवर. अवांतर या प्रकारे धावा येत असताना बघायला भेटतात. यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय घडलंय, मिसफील्ड आणि मिसफील्डचा फायदा, चेंडू सीमारेषा ओलांडतोय चौकाराकरिता. कॅकडीसे 4 ने धावसंख्या पुढे जाते. चौकार येतोय, 39 धावा. इथे मात्र काय चेंडू हाताळलाय, ऑफसाइड ऑफस्टंप, वाईट यॉर्कर हा चेंडू आपण बघतोय आणि या चांगल्या चेंडूची समाप्ती बघायला मिळते. निघला चेंडू आलाय, धावसंख्या 39 धावा. बॅकवर्ड स्कोरमध्ये थोडंफार नंदकुमार भोईर यांच्या बरोबर थोडीशी चुकी बघायला मिळाली होती मागच्या चेंडूमध्ये. यावेळेस चेंडू उंच गेलाय, कुठचाही खेळाडू पोहोचणार नाहीये. एकदा पण पूर्ण केलाय समित पाटील, जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा कैलास मात्रे पूर्ण करत असताना बघायला मिळतात. या 2 धावेने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. आता समीकरण असं बघायला मिळतं, 14 चेंडू 23 ची गरज, 14 चेंडू 23 धावा. एक डॉट चेंडू जुचंद्रच्या बाजूने जाईल, जिथे मात्र एक चौकार किंवा दुहेरी धाव एक्सर ए या संघाच्या बाजूने जाईल. यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना काय जबरदस्त स्ट्रोक्स, इथे मात्र चांगला स्ट्रोक्स खेळला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 ने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 43 च्या धावसंख्येवर. 43 धावा. कुठे ना कुठे तो थकलाय, दमलाय कैलास मात्रे, परंतु चांगला खेळ आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट मोर विकेटने कैलास आडी. यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना मात्र खेळायचा तो अनसाइडला, परंतु इथे मात्र काय घडलंय, वाईटची नोंद, अमर्थची नोंद इथे मात्र गेली आहे. यस पंच चेक करायचं का? ओके.
तर तुषार गावडे अजिंक्य स्पोर्टचे करता धरता, ज्याने खऱ्या तर मात्र अजिंक्य स्पोर्ट सांभाळले गेले आहे आणि त्यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्षाचं स्वागत. या दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे, ज्याने खऱ्या तर मात्र अजिंक्य स्पोर्ट हे नाव कानाकोपऱ्यामध्ये नेऊन ठेवलंय. असे मात्र त्यांचे करता धरता तुषारजी गावडे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या सोबत आपण बघतोय मनोज पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. पंच जागेवर जातील आणि निर्णय पोचवला जाईल. धावसंख्या आहे ती म्हणजे 43 धावा. जबरदस्त सामना रंगला गेलाय. मॅच कुठच्या दिशेने जाईल, ही मॅच एक्सरला जाईल की ही मॅच जुचंद्र मध्येच राहील, असा चित्त थरारक सामना तुमच्या अगदी डोळ्यासमोर चालू आहे मित्रांनो. एका बाजूला जुचंद्र मास्टर आणि दुसऱ्या बाजूला एक्सर मास्टर्स, या दरम्यान जबरदस्त सामना चालू आहे. जिंकण्यासाठी 44 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. एक्सर मास्टर्स या संघासमोर निलेश मात्रे, काय गणागती प्रहार. 16 चेंडूमध्ये 40 धावा, 1 चौकार, 3 षटकार त्यांच्या बॅटमधनं आल्या होत्या. आणि पंचांनी माफी मागितली. चेंडू डॉट आलाय आणि अशा प्रकारे चेंडू डॉट बघायला मिळतोय. आता मात्र समीकरण आपल्याला बघायला मिळणार आहे, ते म्हणजे 12 चेंडू असतील आणि 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा, रंगतदार स्थितीमध्ये मॅच चालू आहे. तर भगवान पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. या आगरी कोळी समाज संस्थेचे सचिव, त्यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. रवी रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ अजिंक्य स्पोर्ट्स यांच्याकडनं आपण बघतोय प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक हे मात्र बक्षीस त्यांच्याकडनं रोख रक्कम देण्यात येईल. थँक्यू तुषारजी गावडे आणि थँक्यू मनोज पाटील. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. 12 चेंडू 21 ची गरज. स्वप्नील मुकादम गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र काय घडलंय, तर चेंडू आला डॉटच्या स्वरूपात. पहिला चेंडू स्वप्नील मुकादमाचा निर्धाव स्वरूपात बघायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे. एक्सर की जुचंद्र, जुचंद्र की एक्सर, असा सामना रंगला गेलाय. राऊंड विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना स्वप्नील मुकादम. यावेळेस बॅटची एक घेतली आहे. फ्लाय स्लिपला क्षेत्राच्या थोडासा पंबल होतोय आणि चेंडू थर्ड मॅन रिझनला सीमारेषा पार चौकाराकरिता. चौकार आलाय.
या चौकारण्याशी थोडस गणित होतं, ते चित्र मात्र बदललं गेलंय. जिथे मात्र पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर दुसरा चेंडू अशा प्रकारे मिसफील्ड जर कराल तर नक्कीच या धावा महागड्या ठरू शकतात. धावसंख्या 47 या धावसंख्येवर पोहोचली गेली आहे. मॅच रंगात आली आहे, मॅच रंगात आली आहे, परंतु एक संघ जिंकेल, एक संघ हरणार आहे. स्वप्नील मुकादम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना कुमार फाडी. कुमार आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय, 4 या धावसंख्येत तो खेळतोय. ओ यावेळेस मात्र परफेक्ट मधल्या इष्टीवर सापडलाय आणि लेग बिपरच्या स्वरूपात फलंदाज कुमार बाद झालाय. थँक यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जुचेंद्र मास्टरच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच प्रेक्षकांचं मनपूरक स्वागत. भगवान दादांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. का होईना या आगरी कोळी समाज संस्थेचे विक्रम येतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना बघायला मिळतोय. आता मात्र चेंडू किती आहेत? 9 चेंडू आहेत आणि 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 9 चेंडू 17 धावा. विकेट आली आहे मागच्या चेंडूवर. स्वप्नील मुकादमेने लेग बिकोरच्या स्वरूपात फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय, परंतु अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जुचेंद्र मास्टर या संघाचा प्रयत्न असेल, डॉट चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. समित पाटील नाही चेंडूला अडवणार. चेंडू नक्कीच आमच्यापर्यंत इशारा येईल पंचांचा. दिफीत चौकार. चौकार आला. या चौकारने मात्र चित्र बदललं गेलंय. मागच्या चेंडूवर विकेट, या चेंडूवर आलाय चौकार. 51 धावा धावसंख्या बघायला मिळते. 64 धावांचा पाठला करत असताना आता मात्र 8 चेंडू असतील, 13ची गरज. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली आहे. चांगलं चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलंय यष्टीरक्षक निलेश मात्रे यांच्या मार्फत. चांगला चेंडू गॅदर केलाय. इथे मात्र एक धाव मिळाली असती तर एक धाव कमी देखील झाली असती. आता मात्र 7 चेंडू 13ची गरज आहे. 7 चेंडू 13 धावा. राऊंड विकेटने स्वप्नील मुकादम. यावेळेस मात्र चांगला चेंडू वाईट यॉर्कर चेंडू आता अमर पाटील चेंडूला फील करतोय. चांगला चेंडू स्टॉप केला गेला. चांगला थ्रो बघायला मिळतोय. या 1 ने धावसंख्या पुढे जाते. 52 धावसंख्येवर आता मात्र काय समीकरण बघायला मिळतं? 6 चेंडू असतील आणि 12 धावांची गरज. देऊया डिझेल फंदी आणि लगेच या मैदानाच्या कमाल डिझाईन. थँक डीजे. तर जेवण चालू आहे. खेळाडूंना आम्ही विनंती करतोय तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. 5वं षटक घेऊन येतोय मिस्टर जितेन कांतीलाल पाटील, या संघाचा तारणहार, या संघाचा महत्वाचा खेळाडू, ज्याने खऱ्या तर मात्र चांगलं जुचेंद्र मास्टर ज्याने खऱ्या तर मात्र उभारलाय आणि उंच भरारी या खेळाडूने खऱ्या तर मात्र घेतले गेले आहे. जुचेंद्र मास्टर संघाचा जो बनला गेलाय तर याच खेळाडूमध्ये बनला गेलाय आणि तोच खेळाडू आपण बघतोय गोंधळी मार्कवर.
किशोर पाटलाला देखील विफून चालणार नाही. यावेळेस पहिला चेंडू डावकुळ्या हाताने गोलंदाजी करत असताना जितेन कांतीलाल पाटील पहिला चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात आलाय. 5 चेंडू 12ची गरज यावेळेस. 5 चेंडू 12ची गरज. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळलाय. इथे मात्र जसा चेंडू डॉट येतोय तसा टाळ्या वाजतात जुचंद्र मास्टर या संघासाठी. आणि का होईना स्वतःच्या घरात स्वतःच्या होम ग्राउंडवर हा संघ खेळला जातोय. आणि पहिला चेंडू आपण बघतो डॉट. दुसरा चेंडू आला डॉट. तिसरा चेंडू कशा प्रकारे येईल. विकेट येईल का. चौकार येईल का. तर नाही. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. अजून एक चेंडू डॉट येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते जितेन पाटील मार्फत. लागोपाठचे 3 चेंडू आतापर्यंत निर्धार स्वरूपात बघायला मिळतात. कमालीचं प्रदर्शन कमालीचं प्रदर्शन. काय गोलंदाजी केली जाते. डावकुळ हाताने नक्कीच अँगलला बनून चेंडू बाहेर काढतायत. यावेळी पण आडव्या बॅटने चेंडूला खेळलं गेलंय. इथे मात्र वन बॉलने चेंडूला स्टॉप केलं गेलंय. थोडं स्लॉंग ऑनला हरिदास पाटील मार्फत. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळते. जाऊन पोहोचतो 53 या धावसंख्येवर. 2 चेंडू 11ची गरज. आता मात्र चौकार आणि षटकार. खरं तर मात्र मारावे लागतील 2 षटकार आता मारावे लागतील एक्सर ए या संघाला. तर ही मॅच जिंकू शकतोय. तर दुसऱ्या बाजूला जितेन पाटील नक्कीच विचार करत असेल हा चेंडू डॉट गेला पाहिजे. हा चेंडू डॉट गेला पाहिजे. चांगला प्रयत्न जितेन पाटील पुन्हा एकदा डावकुऱ्या हाताने. यावेळेस मात्र काय चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. स्लो चेंडू हाताळला गेला होता. फलंदाज कैलास पाटीलचा चेंडू समजलाच नाहीये. आणि अशा प्रकारे लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. आता समीकरण असं बघायला मिळतं 1 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. जुचंद्र मास्टर गेल्या वर्षी आपण बघितलं होतं सेमीफायनल पर्यंत आला होता. परंतु सेमीफायनल मध्ये हा संघ पराभूत झाला होता. 1 चेंडू मध्ये 1 धावांची गरज होती. तो सामना मला अजूनपर्यंत आठवतोय. सेमीफायनलचा सामना गेल्या वर्षीचा. 1 चेंडू 10ची गरज. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. यावेळेस मात्र काय घडलंय. चांगला चेंडू हाताळलाय आणि विषयी संपादन केलं जातंय ते म्हणजे जुचंद्र मास्टर्स या संघामार्फत. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक. ते म्हणजे एक्सर मास्टर तुम्ही देखील चांगला खेळ केलाय. तुम्ही देखील चांगला प्रदर्शन दाखवलंय आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलंय जुचंद्र मास्टर्स या संघाने. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल. नो डाऊट ज्याने 1 चौकार ठोकलाय 3 षटकार ठोकलेत 16 चेंडू मध्ये तब्बल 40 धावा कुठलेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेलाय.